नमस्कार, मी संकेत देशपांडे. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर न्यूरोफिजिशियन शिरीष वंसळकर आत्महत्या प्रकरणामध्ये आज एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. 720 पानाचं चार्जशीट जे आहे ते आज फ्रेम करण्यात आलेलं आहे. चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे आणि मनीषा मुसळे माने हिच्यावरच गंभीर आरोप जे आहेत ते या चार्जशीटमध्ये दाखवण्यात जे आले आहेत ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, डॉक्टरांची मानसकन्या अशी ओळख असणाऱ्या या मनीषा मुसळे मानेनेच डॉक्टरांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं. पोलीस तपासातूनही तशी माहिती जी आहे ती समोर आली आणि आता दोषारोप पत्रामध्ये सुद्धा तिच्यावरच गंभीर असे आरोप जे आहेत ते ठेवण्यात आलेत. काय अधिकची माहिती? संकेत, या सगळ्याच प्रकरणात जर आपण बघितलं तर 18 एप्रिल रोजी डॉक्टरांनी आत्महत्या केली. त्याच्यानंतर आज 59 दिवस होतात आणि 59 दिवसांच्या नंतर 720 पानांचं दोषारोप पत्र अर्थात चार्जशीट यामध्ये दाखल झालेलं आहे. या चार्जशीटमध्ये उघडपणे अगदी ठळक शब्दामध्ये मनीषा मुसळे माने याच महिलेने डॉक्टरांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आणि तीच त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या सगळ्या चार्जशीटमधून अनेक गंभीर खुलासे जे आहेत ते समोर येणार आहेत. मात्र प्राथमिक माहिती जी काही समोर आली आहे त्यानुसार मनीषा माने हिचा या सगळ्यामध्ये मोठा रोल असल्याचं या चार्जशीटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर ही मनीषा माने, जसं तू म्हटलास तसं मानसकन्या म्हणून ही प्रसिद्ध होती डॉक्टरांची. कारण ती गेले अनेक वर्ष याच रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या अनेक वेगवेगळ्या विभागांमध्ये ती काम करत होती. थोडक्यात डॉक्टरांच्या ती हाताखाली काम करायची. मात्र तिचं एकंदरीत वागणं असेल किंवा डॉक्टरांबरोबरचं तिचं आपुलकीचं बोलणं असेल, या सगळ्यामुळे तिने डॉक्टरांचा विश्वास संपादन केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हॉस्पिटलचा सगळा आर्थिक विभाग जो आहे तो तिच्या अंडर होता, ती सगळं सांभाळत होती. मात्र याच आपण नेहमी जसं बघतो की एखाद्या माणसावरती विश्वास टाकला की तो विश्वास काही काळ टिकतो आणि तिथून पुढे त्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो. अगदी तसंच या प्रकरणात सुद्धा झालं. या प्रकरणात सुद्धा या महिलेने डॉक्टरांचा विश्वासघात करत अनेक आर्थिक गैरव्यवहार या प्रकरणामध्ये केले. अनेक वेळा इतरांकडून पैसे जे आहेत ते स्वतःच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करून घेतलेले होते. मग ते पैसे लाच स्वरूपात होते की मग तिथेच काही फेरफार करून आर्थिक बिलांमध्ये वगैरे फेरफार करून घेतले होते, असे अनेक प्रश्न आहेत. मात्र हे सगळं ती करत होती आणि हे सगळं ती करतीये हे उघड सुद्धा झालेलं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी 2024 मध्ये तिचे हे सगळे हक्क काढून घेतलेले होते आणि तिला एक फक्त तिच्या पुरतं एक पद होतं, त्या पदावरती ती आपलं काम करत होती. मात्र तिला हे बाकीचे जे काही हक्क होते, अधिकार होते ते आता राहिलेले नव्हते. त्यामुळे ती अनेक दिवसांपासून चिंतित होती, व्यथित होती. कारण तिला असं वाटत होतं की आपली इज्जत कमी झालेली आहे, आपल्याला जितके अधिकार होते तितके अधिकार नाही आहेत. आर्थिक गोष्टी तिच्या हातात नसल्यामुळे मग जे काही ती आर्थिक गैरव्यवहार करत होती ते सुद्धा सगळे थांबलेले होते. त्यामुळेच मग या महिलेने डॉक्टरांना त्रास द्यायला सुरुवात केला. त्रास कसा, तर आपल्याला माहितीच आहे की ती त्यांना वारंवार ब्लॅकमेल करायची, बदनामी करण्याची धमकी देत होती. असं सगळं होत होतं. इवन आत्महत्येच्या दिवशी सुद्धा आपण जर पाहिलं तर ही महिला जी आहे तिने एक दिवस आधीपासूनच डॉक्टरांना ती ईमेल करत होती. त्याबरोबर जर आपण पाहिलं तर तिने काही वेळापूर्वी म्हणजे दुपारच्या सुमारास तिने स्वतःच या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टरांना आणि त्याचबरोबर डॉक्टरांचा जो मुलगा आहे, डॉक्टरांची जी सून आहे, या सगळ्यांना एक ईमेल लिहिलेला होता. या ईमेलमध्ये तिची जी काही कारणं आहेत ती कारणं लिहिलेली होती. त्याचबरोबर असं म्हटलेलं होतं की मी या सगळ्या प्रकरणामुळे माझ्या दोन्ही मुलांना मारून टाकेन आणि त्याच्यानंतर मी स्वतः सुद्धा याच हॉस्पिटलच्या समोर स्वतःला जाळून घेईल, असं म्हणून तिने एक धमकी वजा पत्र जे आहे ते दिलेलं होतं. ह्या पत्राची प्रिंटआउट काढून ती स्वतः घेऊन सुद्धा आली. ती प्रत्यक्षात भेटून तिने त्यांचा जो मुलगा आहे आणि सून आहे या दोघांना सुद्धा ती दिली आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर तिने तिथून पुढचा 1-1.5 तास ती जवळपास डॉक्टरांच्या केबिनमध्ये होते. त्यावेळी तिचं आणि डॉक्टरांचं नेमकं काय बोलणं झालं हे गुपित अजून कुणालाही कळलेलं नाहीये. मात्र या सगळ्याच्या नंतरच डॉक्टर जेव्हा तिथून बाहेर पडले ते प्रचंड व्यथित होते. इवन त्यांच्या मुलाने काहीच दिवसांपूर्वी जो काही जबाब दिला त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलाला डॉक्टरांनी स्वतः सांगितलेलं होतं की मी या महिलेमुळे प्रचंड व्यथित आहे, ती वारंवार बदनामीची धमकी देते, ब्लॅकमेल करते आणि त्यामुळेच मी माझं जीवन संपवण्याचा निर्णय घेतलाय, असं सांगितलं होतं 6:30-7च्या आसपास. आणि 8:30 वाजता डॉक्टरांनी आत्महत्या केली. त्यामुळे 1-1.5 तास पूर्वीच डॉक्टरांनी आपल्याला या महिलेच्या मुळेच आपण आत्महत्या करतोय असं सांगितलं होतं. हे त्यांच्या मुलाने सुद्धा आता त्यांच्या जबाबामध्ये म्हटलंय. त्यामुळे हीच महिला या सगळ्या चार्जशीटच्या मधून सुद्धा आपल्याला मुख्य सूत्रधार किंवा मुख्य आरोपी असल्याचं भासवण्यात येतं, असं आता तरी दिसून येतंय. संकेत, निश्चितच समृद्धी, आपण जर या सगळ्यामध्ये पाहिलं तर 58 दिवस तपासाचे, त्यानंतरचे 73 जवळपास साक्षीदार या सगळ्यामध्ये त्यांच्या साक्षी ज्या आहेत त्या नोंदवण्यात आल्या. 108 कागदपत्र जप्त करण्यात आली. तर
19हून अधिक वस्तू ज्या आहेत त्या देखील जप्त करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर हे सगळं दोषारोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे. प्रामुख्याने आरोपी नंबर 1 जे आहे ते भासवण्याचा प्रयत्न या केसमध्ये मनीषा मुसळे माने हिलाच होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय संकेत, या प्रकरणात जर आपण पाहिलं तर जो काही तपास चालू होता, सुरुवातीला जेव्हा मनीषा मुसळे माने हे नाव चर्चेत आलं, तिला लगेच त्याच दिवशी अटक सुद्धा करण्यात आली. तिची चौकशी चालू होती, तपास चालू होता. हे सगळं होत असताना दुसरीकडे मनीषा माने हिने सुद्धा अत्यंत गंभीर असे आरोप या सगळ्या वळसंकर कुटुंबियांवरती केलेले होते. कारण तिचं असं म्हणणं होतं, गेल्या 2 वर्षांपासून डॉक्टरांना पूर्णपणे बेदखल करण्यात आलेलं आहे हॉस्पिटलच्या कार्यभारामधून. त्यांना कुठल्याही पद्धतीचे आर्थिक व्यवहार जे आहेत ते त्यांच्या हातात नाहीयेत किंवा इतर जे व्यवस्थापन आहे त्यामध्ये कुठेही डॉक्टर नाहीयेत. सगळं काही त्यांचा मुलगा आणि त्यांची सून जी आहे सोनाली, ती स्वतः हे सगळं सांभाळते. त्यामुळेच कुठेतरी डॉक्टर दुखावले गेलेले होते. इतकं सगळं आपण स्वतः निर्माण केलेलं साम्राज्य होतं, मात्र त्यामध्ये आता आपल्यालाच कुठेतरी जागा नव्हती. त्यामुळे डॉक्टर व्यथित होते. त्याचबरोबर त्यांच्या जवळची एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती नेमकी कोण तिचं नाव कधी समोर आलं नाही, मात्र त्यांच्या जवळची एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीकडून वारंवार त्यांचा मानसिक छळ केला जातोय, वारंवार त्यांचा अपमान केला जातो, चार चौघात कुटुंबियांसमोर बोललं जातं. इवन या व्यक्तीने एकदा डॉक्टरांच्या कानाखाली मारलेली होती, असे सुद्धा आरोप या मनीषा मानेने केले. आणि हे सगळं डॉक्टरांना अनेक दिवसांपासून सहन करावं लागत होतं, ते त्यांच्याच्यानी सहन होत नव्हतं. आणि या सगळ्या प्रेशरमधून अर्थात कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला, असे आरोप या मनीषा माने हिच्या वकिलांच्या मार्फत ते करण्यात आलेले होते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पण पोलिसांनी तपास केला असेल. प्राथमिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर त्यांची जी सून आहे सोनाली, हिच्यावरती पण काही वेळा संशय निर्माण होईल अशा पद्धतीचे स्टेटमेंट, अशा पद्धतीचे आरोप या मनीषा मानेने केलेले होते. त्यामुळे त्या अनुषंगानेही जर आपण पाहिलं तर पोलिसांचा तपास जो आहे तो दोन्ही अँगलनी झालेला आहे. मनीषाने केलेले आरोप असतील किंवा मनीषावर झालेले आरोप असतील, या सगळ्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास केलेला दिसतोय. आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलमधल्या काही लोकांचे जबाब घेण्यात आलेले आहेत, घरच्यांचे जबाब घेण्यात आलेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर परवानाधारक पिस्टल होती, ती पिस्टल जप्त करण्यात आलेली आहे. सुसाईड नोट असेल, कपडे असतील डॉक्टरांचे, इतर काही ईमेल जे पाठवले होते त्याच्या प्रिंटआउट्स असतील, असं बरंचसं काही साहित्य, CCTV फुटेजेस, असं सगळं यामध्ये गोळा करून मग आज 58 दिवसांच्या नंतर अर्थात 59व्या दिवशी हे सगळं दोषारोप पत्र आता दाखल करण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती आता जेव्हा एखादं चार्जशीट दाखल होतं तेव्हा ते जसं सरकारी वकिलांना मिळालेलं असतं, त्याचबरोबर ते आरोपीचे वकील आहेत त्यांना सुद्धा द्यायचं असतं. या चार्जशीटच्या नुसार दोन्ही बाजूचे वकील आपापला अभ्यास करतात, त्याच्यावरती आपण कुठल्या पद्धतीने युक्तिवाद करायचा आहे, कुठला मुद्दा फोकसला ठेवायचा आहे, हे सगळं ठरवलं जातं. आणि त्यानंतर पुढची सुनावणी जी असते त्या सुनावणीमध्ये या चार्जशीटच्या आधारावरती पुढचा तपास जो आहे तो होताना दिसत असतो. तशाच पद्धतीने या केसमध्ये सुद्धा होताना दिसेल. निश्चितच समृद्धी, तू जसं सांगितलं तसं चार्जशीट जसं सरकारी वकिलांना मिळतं तसं त्या आरोपींच्या वकिलांना सुद्धा मिळतं. मनीषा मुसळे मानेचे जे वकील आहेत ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, त्यांना ज्यावेळी याबाबतचा प्रश्न विचारला गेला त्यावेळी ते म्हटले की आज न्यायालयीन कोठडी आणि जामीन अर्ज या अनुषंगाने सुनावणी जी आहे ती होणार होती, मात्र आता दोषारोप पत्राचा अभ्यास करून पुढची बाजू जी आहे ती न्यायालयामध्ये मांडण्यात येईल. मात्र हे दोषारोप पत्र जाहीर झाल्यानंतर मनीषा मुसळे मानेला जन्मठेपेची शिक्षा होईल असं साधारणतः बोललं जातंय किंवा तशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. अर्थात हा सगळा तपास आणि सुनावणीच्या अनुषंगाने काय शिक्षा होईल हे न्यायालय अर्थात ठरवेल. मात्र खरंच असं वाटतं की मनीषा मुसळे मानेला जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती न्यायालयाकडनं सुनावली जाईल? संकेत, आपण जर पाहायला गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणामध्ये खूप वेगवेगळे ट्विस्ट आलेले पाहायला मिळाले. ज्या दिवशी डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या केली, हा प्रत्येकच महाराष्ट्रातल्या नागरिकासाठी एक धक्का होता. ज्यांना मेडिकल क्षेत्रातलं ज्ञान आहे त्यांच्यासाठी हा मोठा दुःखद प्रसंग होता. कारण डॉक्टरांचं जाणं हे मेडिकल क्षेत्रासाठी खूप मोठी पोकळी निर्माण करणारं होतं. ते जरी वास्तव्यात सोलापूरमध्ये असतील तरी सुद्धा संपूर्ण देशभरात, आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा त्यांचं काम होतं. प्रचंड केसेस सॉल्व्ह केलेल्या होत्या आत्तापर्यंत, खूप पेशंटला त्यांनी आधार दिलेला होता, बरं केलेलं होतं. असं सगळं असल्यामुळे त्यांचं एक नाव होतं. ज्यावेळी डॉक्टर गेले त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ही आत्महत्याच आहे की हत्या आहे अशा दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मग सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणात नाव आलं होतं ते मनीषा माने हिचं. तिनेच ब्लॅकमेल केलं आणि या ब्लॅकमेलिंगला कंटाळून कुठेतरी डॉक्टरांनी ही आत्महत्या केली, याच्या चर्चा चालू झाल्या. त्या अनुषंगाने तपास झाला. त्याच्यानंतर तपासाची सुई पुन्हा एकदा फिरली ती कुटुंबियांकडे, कारण मनीषा माने हिने अत्यंत गंभीर आरोप केलेले होते. इव्हन तिने असं सुद्धा म्हटलेलं होतं की आपल्याकडे या बाबतीतले बरेचसे चॅटिंग्स आहेत, काही व्हॉइस रेकॉर्ड्स आहेत, असं सगळे पुरावे आपल्याकडे आहेत जे कुटुंबियांच्या विरोधातले आहेत. कुटुंबीयच वळसंकरांना त्रास देत होते, मानसिक त्रास असेल, आर्थिक गोष्टींमध्ये त्यांना काहीच विचारलं जात नव्हतं. या सगळ्यामुळे ते कुठेतरी चिंतित होते.
त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा मनीषा माने हिच्याकडे संशयाची सुई होती, तिला लगेच अटक सुद्धा करण्यात आली. त्यानंतरचे तिचे जे काही तिच्या वकिलांच्या मार्फत केलेले आरोप होते प्रचंड खळबळजनक होते आणि त्या अनुषंगाने मग पोलिसांनी सुद्धा तपास केला. मात्र हळूहळू जर आपण पाहायला गेलो तर हे जे काही कुटुंबियांवरचे आरोप होते ते कुठेतरी कमी होताना दिसून आले. अर्थात पोलीस तपासातून बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या असू शकतात. जसे आरोप मनीषावर झाले तसे मनीषाने केलेल्या आरोपांमध्येही काही प्रमाणात तथ्य असू शकतं. कारण आपण जर पाहिलं तर बऱ्याचदा असं होतं की कुणीही मोठी एखादी व्यक्ती असेल तर हळूहळू करून जसं उतार वयाकडे माणूस जायला लागतो त्यानंतर त्याचं जे काही साम्राज्य आहे, त्याने जे काही निर्माण केलेल्या गोष्टी आहेत त्या हळूहळू त्याच्या कुटुंबियांच्या हाती जातात. अनेकदा कुटुंबीय ते स्वतःहून मागून सुद्धा घेतात असं पाहायला मिळू शकतं. त्यामुळे तसंच जर आपण पाहायला गेलो तर आपण असं म्हणूही शकतो की या सगळ्या प्रकरणामध्ये कुटुंबियांनी कुठेतरी डॉक्टरांचं वय झालेलं होतं, डॉक्टरांनी आता थोडंसं या सगळ्या दगदगीतून स्वतःला बाजूला ठेवावं, स्वतःचं एक छान निवांत लाईफ जगावं असं कदाचित कुटुंबियांना वाटत असेल, मुलगा आणि सुनेला वाटत असेल. त्यामुळे मग कदाचित असं असू शकतं की डॉक्टरांना या सगळ्यातून बाजूला केलं जाऊ शकतं. त्यामुळे सुद्धा ते चिंतित असू शकतात. मात्र आता जो काही तपास आणि इतर जे काही गोष्टी समोर येतात त्या अनुषंगाने मनीषा माने हीच मुख्य आरोपी या चार्जशीटच्या माध्यमातून सुद्धा करण्यात येते असंच दिसून येत आहे. तसंच जर आपण पाहायला गेलो संकेत तर एकंदरीत आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा जो काही गुन्हा आहे हा गुन्हा इतका जास्त यामध्ये मोठी कलमं नाहीयेत किंवा इतकी स्ट्रिक्ट कलमं नाहीयेत किंवा ज्या कलमांच्या अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते तशा पद्धतीची ही कलमं नाहीये. त्यामुळे कदाचित या प्रकरणामध्ये जन्मठेप होण्याची शक्यता कमी आहे. मात्र जर हा दोष तिच्यावरचा सिद्ध झाला तर तिला मोठी शिक्षा होऊ शकते हे नक्की आहे. 2 वर्ष असतील, 5 वर्ष असतील, 7 वर्ष, 10 वर्ष अशी शिक्षा होऊ शकते. जन्मठेप होईल की नाही हे अर्थात कायद्याच्या चौकटीत नेमकं काय काय बसतंय आणि पोलिसांनी कुठल्या प्रकारची कलमं यामध्ये लावली आहेत हे जेव्हा चार्जशीटची कॉपी आपल्याकडे येईल किंवा कुठेही ती प्रसारित केली जाईल त्यानंतरच समजेल. मात्र केवळ आत्महत्येस प्रवृत्त करणं ह्या एका गुन्ह्याखाली तिला जन्मठेप होईल असं तरी सध्या वाटत नाही. पण या प्रकरणामध्ये जसं मी आधीही म्हटलं की या प्रकरणातले दोन्ही बाजूच्या ज्यांच्यावरती आरोप करण्यात आले मनीषा माने आणि त्याचबरोबर कुटुंबीय या कुटुंबियांचा सुद्धा जर यामध्ये काही थोडाफार सुद्धा हात असल्याचं पोलिसांना जाणवलं तर मात्र या कुटुंबियांना सुद्धा शिक्षा होऊ शकते. संकेत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. निश्चितच समृद्धी, या सगळ्यामध्ये आता चार्जशीट फ्रेम झालं किंवा चार्जशीट दाखल झालं याचा अर्थ तपास संपला असा जो आहे तो होतो. मात्र चार्जशीटच्या आधारावर पुढची कार्यवाही जी आहे ती न्यायालयामध्ये निश्चितपणे केली जाईल आणि त्या अनुषंगाने मनीषा मुसळे माने किंवा दोष आढळल्यावर वळसंकरांचे कुटुंबीय यांच्यावर सुद्धा भविष्यामध्ये काय त्यांना शिक्षा दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.